महाराष्ट्राचे कुलदैवत असलेली तुळजाभवानी आता वादाच्या भवारीत सापडलेले आहे ट्रस्ट. कारण एक महत्त्वाचं म्हणजे या तुळजाभवानी मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी सरकारने फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास आराखडा तयार केलेला आहे आणि त्या विकास आराखड्यामध्ये अनेक म्हणजे फार मोठ्या रकमेची तरतूदही करण्यात आलेली आहे आणि त्या तरतुदीवरून त्या एक संपूर्णपणे त्याचा कोण काय करणार हा एक महत्त्वाचा वाद त्यामध्ये निर्माण झाला आहे पुजाऱ्यांमध्ये, की आम्ही ह्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करू आणि आमच्यातर्फेच हे केलं पाहिजे. म्हणजे यामध्ये आजी माजी पुजारी जे आहेत तर यांनी आम्हीच तो व्यवस्थितपणे आहे, आम्ही त्यामध्ये काम करणार आहोत असा प्रकार झालेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये अशी घडलेली आहे की जे माजी पुजारी आहेत यामध्ये आणि सध्याचे जे आजी पुजारी आहेत म्हणजे यांना ट्रस्टी म्हणू आपण त्यांना, तर ह्या आजी ट्रस्टीनी माजी ट्रस्टीवर असा एक आरोप केलेला आहे की त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार विविध कामामध्ये केलेला आहे, विकास कामामध्ये केलेला आहे, मंदिरांच्या कामामध्ये, देवीच्या मूर्तीच्या संदर्भामध्ये केलेला आहे. आणि त्यासाठी त्यांनी धर्मादाय आयुक्ताकडं पुणे त्यांच्याकडं तक्रार केली, महाराष्ट्र यांच्याकडं, आणि त्यावरून हा वाद यांचा निर्माण झाला. परंतु महाराष्ट्रामध्ये अगदी लग्न झाल्या नवी नवरी एकतर खंडोबाला जातात आणि तुळजाभवानीला जातात आणि त्यानंतर संपूर्ण कोणाचे नवस फेडायचे असले, नवरात्रामध्ये अनेक विविध कार्यक्रम करायचे असले तर लोक नवरात्रामध्ये सुद्धा तुळजाभवानीला जात असतात. आणि महाराष्ट्राची ही कुलदेवी आज ह्या पुजाऱ्यांच्या विळख्यामध्ये अतिशय म्हणजे वेगळ्या पद्धतीने सापडलेले आहे. आणि ह्या देवीचं हे जे म्हणजे एकंदरीत हे करण्यात आलेलं आहे, पैशासाठी भ्रष्टाचार हे लोक करतात. काही कामं जे असतील ते निकृष्ट दर्जाची कामं करण्याची किंवा आपल्या पद्धतीनेच आपण तर कशा पद्धतीचे कामं करायची, त्यामुळं भक्तांना विनाकारणच त्रास होतो असतो. आणि भक्त जे असतात ते मोठ्या म्हणजे एक देवीच्या श्रद्धेने भाविकपणे तेथे येत असतात. परंतु तेथील वातावरण बघितल्यानंतर एकंदरीत भक्तांचा काही हिरमोड होत असतो. तर हा जो ह्या लोकांनी जो वाद केलेला आहे हा अतिशय म्हणजे घृणास्पद आणि कठीण आहे. कारण ही संपूर्ण महाराष्ट्राची देवी आहे, कुलदेवी आहे आणि ही कुलदेवी शिवाजी महाराजांची कुलदेवी आहे. या कुलदेवीने संपूर्ण त्यांनी शिवाजी महाराजांची तलवार भेट देऊन संपूर्ण मोगलाची कत्तल करणारी ही देवी आहे. आणि ह्या देवीचं हा जो पुजारी वाद करतात ते निश्चितच अयोग्य अशा पद्धतीचं आहे. कारण तुळजाभवानी पुजारी मंडळ जे आहेत त्यांचे जे व्यवहार आहे, त्यांचं जे वर्तन आहे ते फार वेगळ्या पद्धतीचं निर्माण झालेलं आहे. आणि या संदर्भामध्ये लेखी तक्रारी त्यांनी धर्मादाय आयुक्ताकडे दिलेल्या आहेत. आणि आता जे विश्वस्त मंडळ आहे, ट्रस्टी हे पुजारी मंडळ आहे, ते विश्वस्त म्हणजे जे उद्देश आहे त्याविरुद्ध विद्यमान विश्वस्त मंडळ भ्रष्टाचाराचा अड्डा झाला असल्याचा आरोप माजी विश्वस्तांनी केलेला आहे. आणि माजी अध्यक्ष कोण, तर त्यांचे अध्यक्ष होते किशोर गंगणे या नावाचे. आणि विद्यमान अध्यक्ष यांनी तर वेगळं सांगितलं की यामध्ये हे गंगणे माझ्यावर जे आरोप करतात तर त्यांच्या पाठीमागं ह्या गंगण्याला माझ्यावर आरोप करत नाही, याच्या पाठीमागं यांचा बोलायचा धनी वेगळाच आहे. तर ह्या किशोर गंगणे यांनी धर्मादाय आयुक्ताकडे जी तक्रार केली त्यानुसार, लेखी तक्रार आहे त्यांची, त्यानुसार आपला जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या प्रॉपर्टीबद्दल या मंडळाने खूप दुर्लक्ष केलेलं आहे. त्यानंतर याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. तर या प्रकाराची चौकशी होऊन हे सध्याचे जे विश्वस्त मंडळ आहे यांना तत्काळ बडतर्फ किंवा निलंबित करावी अशी मागणी या माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी केलेलं आहे. आणि तसंच दुसरं एक त्यामध्ये असंही सांगितलं आहे की पुजारी मंडळ स्थापनेचा जो उद्देश होता त्या उद्देशालाच हरताळ फासण्यात आलेला आहे. आणि त्याच्याविरुद्ध सध्या वर्तन आहे भक्तांची गैरसोय करण्याची. भक्त जे येतील ते कुलाचार
कुलस्वामिनी आहे, त्यामुळे कुलाचार करण्यासाठी येतात. नवे नवे नवरी लग्न झाले की तिथे येतात. त्यानंतर काही नवरात्रामध्ये लोक येतात. तर ह्या पुजारी मंडळाचे अध्यक्ष आले की भक्तांना येथे नीट वागणूक दिली जात नाही आणि भक्तांच्या संदर्भामध्ये देखील दुजाभाव करण्यात येतो. तर ह्या अशा पद्धतीची जी तक्रार आहे आणि ती तक्रार अतिशय महत्त्वाची. आता ह्या तक्रारीविरुद्ध आता जे तात्पुरते जे अध्यक्ष निर्माण केलेले आहेत, म्हणजे त्यांना आपण काय म्हणू की एक नवीन नियुक्त जे अध्यक्ष केलेले आहेत, तर हे अध्यक्ष आहेत प्रभारी. प्रभारी म्हणजे तात्पुरती नेमणूक केली नवीन. तर त्यांचं नाव आहे विपिन शिंदे. ते पुजारी मंडळाचे सध्या प्रभारी अध्यक्ष आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की विकास आराखड्यामुळे या देवीला तुळजाभवानी तीर्थक्षेत्र तुळजापूर विकास आराखड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम येणार आहे आणि त्या रकमेचा विनियोग किंवा त्या रकमेमधील खर्च आपल्याच अखत्यारीमध्ये व्हावा अशी माजी पुढाऱ्यांची किंवा पुजाऱ्यांची, त्याच्यामध्ये जे पुढारी आहेत, पुजाऱ्यामधले पुढारी, तर त्यांची एक आम्हीच त्याच्यामध्ये ते काम करू अशी मंडळ ताब्यात घेण्याची त्यांची धडपड चालू झालेली आहे. पण हे पुजारी बांधव जे आहेत त्यांच्या संदर्भामध्ये एक लोकांची जी दिशाभूल केली जाते, भक्तांची दिशाभूल केली जाते. तर त्यांनी एक आपले जे विपिन शिंदे आहेत प्रभारी अध्यक्ष, ते म्हटले, हा विषय जरी धर्मादाय आयुक्ताकडे गेलेला असला तरीही लवकरच चांगल्या आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या विचारांचे लोक मंडळात यावात. म्हणजे अद्यापर्यंत या मंडळावर विविध प्रकारचे जे लोक नेमलेले आहेत, तर हे प्रभारी अध्यक्ष आहे. म्हणजे आता परत त्यांची नवीन ट्रस्टींची किंवा पुजाऱ्यांची नेमणूक करण्याची त्यांची एक मागणी आहे आणि त्यानुसार चांगले लोक जर आले, चांगल्या पद्धतीचे प्रामाणिक जर लोक आले, तर यामध्ये एक ह्या तुळजापूर विकास आराखड्यामुळे या देवीचं मंदिर परिसर हे भव्यदिव्य अशा स्वरूपामध्ये काम होईल आणि त्यामध्ये भ्रष्टाचारही होणार नाही असं त्यांचं म्हणणं झालेलं आहे. आणि त्यांनी असं केलं की आमच्यावर जे आरोप करण्यात आले, तर आम्ही जे कामं केलेले आहेत त्यांच्या संदर्भातले जे कागदपत्र आहे ते तुमच्या पुढं सादर करू, असंही त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामध्ये काही स्वार्थी लोक, म्हणजे हे माझ्या अध्यक्षावर एक निशाणा साधतात, असं की माझ्यासोबत यामध्ये काही स्वार्थी लोक आणि त्यांच्या पाठीमागील जे सूत्रधार आहे, म्हणजे त्यांचे जे बोलाविता धनी जे आहेत, त्यांच्यामुळं हा सगळा प्रकार होतो आहे. कारण हे खूप मोठे पैसे येणार असल्यामुळं ते आम्हीच करू आणि ते कामामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार करण्यास वाव आहे अशी त्यांची एक अपेक्षा असेल, तर ती यावेळेस होऊ देणार नाही. कारण धर्मादाय आयुक्त जे आहेत, धर्मादाय आयुक्त, ते अतिशय कठोर पावले उचलून एक चांगल्या निस्वार्थी आणि प्रामाणिकपणे लोकांची या पुजारी मंडळावर निवड करतील अशी एक अपेक्षा करायला हरकत नाही. पण महाराष्ट्र जनतेच्या वतीनं भाविकांच्या ज्या अडचणी आहेत, भाविकांच्या ज्या कुलाचार कुलधर्म करण्यासाठी त्यांना जे लुटलं जातं, त्यांच्याकडून किती पैसे घेतले जातात, कशाच्या नावाखाली, या नावाखाली, त्या नावाखाली, तर हे सगळी ती जी होणारी जी लूट ती थांबायला हवी आणि पुजारी मंडळाच्या वादाचा परिणाम हा भाविकांवर, भक्तांवर होऊ नये एवढीच आपली अपेक्षा आहे. तर आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात विविध विषयावर भारतामध्ये मराठी लोकांसाठी विविध प्रकारचे व्हिडिओ सादर करत असतो. आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि त्याबरोबरच या व्हिडिओसाठी आपण सबस्क्राईब करून एक चांगल्या पद्धतीचं कॉमेंटही करा. धन्यवाद.